तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. तर काल महावितरण म्हणजे महाडिस्कॉमतर्फे एक शुद्धीपत्रक आलं होतं असिस्टंट टेक्निशियनसाठी. पण आज टोटल 3 शुद्धीपत्रक इथे आलेली आहेत. ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स, ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी, डिस्ट्रीब्युशन आणि सिव्हिलचं म्हणजे जे ग्रॅज्युएट झालेले आहेत ते एई ज्याला आपण म्हणू शकतो, आणि डिप्लोमाधारक जे आहेत त्यांच्यासाठी टोटल 3 नवीन शुद्धीपत्रक इथे आलेले आहेत. एक एक करत पाहूया सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये काय काय त्याने चेंजेस केले आहेत का, जागा वाढ झालेल्या आहेत का, गेटची सक्ती रद्द केली आहे का, तर सगळ्या गोष्टी आपण एक एक करत बघायला घेऊया. ओके, तर हे जुनं नोटिफिकेशन आहे, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 7/2023, म्हणजे जे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनीसाठी होतं. तर त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण इथे पाहू शकतो टोटल 281 सीट्स होत्या, आणि ह्याच्यामध्ये SEBCसाठी कुठेही कॉलम त्यांनी प्रोव्हाइड केलेला नव्हता. सोबतच एक सर्व्हिसमॅनची जे आपण रिक्वेस्ट केली होती की एक सर्व्हिसमॅनची इथे काढून टाकायचे काही रिझर्वेशन आहे ते, तर त्या अकॉर्डिंग नवीन जे शुद्धीपत्रक आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघूया काय काय चेंजेस केलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा इथे त्यांनी वॅकन्सी वाढली, आपण म्हणू शकतो जास्त वाढलेली नाही आहे पण फार थोडी वाढलेली आहे. 281 टोटल 302 झालेले आहेत. त्याच्यामध्ये पण जर आपण बघितलं तर ओपनच्या टोटल 19 जागा होत्या त्या कट करून 8वर आणलेल्या आहेत. बाकी सगळ्या ऑलमोस्ट सेम ठेवलेल्या आहेत. आणि जो SEBCचा जो कॉलम आहे तिथे टोटल 30 वॅकन्सी आपल्याला नवीन दिसतील. आणि जो एक्स सर्व्हिसमॅनचा जो कॉलम होता इकडे जो रो होती त्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशन ज्याला आपण म्हणू शकतो ते सुद्धा इथून त्यांनी एलिमिनेट केलेलं आहे. हे याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्यामध्ये आपण गेटची सक्ती आपण म्हणत होतो की गेट कॅन्सल व्हावी किंवा डोमिसाईल बाबतीत आपण जे काही रिक्वेस्ट केली होती, मागणी केली होती, तर त्या बाबतीत त्यांना खरंच इथे चान्स होता या शुद्धीपत्रकामध्ये. आणि आपल्या सगळ्यांना एक्सपेक्टेडसुद्धा होतं की जे काही रिझर्वेशन त्यांनी ठेवलं होतं 10% जे काही वेटेज ठेवलं होतं गेटचं ते एलिमिनेट होईल असं आपल्याला वाटलं होतं किंवा कॅन्सल होईल. पण त्या बाबतीत काहीच त्यांनी इथे चेंजेस केलेले नाही आहेत. फक्त SEBC रिझर्वेशन बाबतीतच ह्या शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. तर त्यामुळे हे अनएक्सपेक्टेड होतं, आपल्याला वाटलेलं की येईल म्हणून, पण अजूनपर्यंत त्यांनी काहीच ह्याच्यामध्ये चेंजेस केलेले नाही आहेत. सो अजूनसुद्धा गेटचं वेटेज 10% आहे ते GETसाठी म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनीसाठी अजूनसुद्धा व्हॅलिड आहेत. आपल्या सिलेक्शनमध्ये अजूनसुद्धा 10% गेटचं वेटेज असणार आहे. सिव्हिलच्या जागांमध्ये काहीच चेंजेस केलेल्या नाही आहे. जर आपण सिव्हिलच्या जागा बघितल्या तर 40 होत्या टोटल आधीच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, आणि इथे नवीन तरी शुद्धीपत्रकामध्ये सुद्धा 40च जागा आहे. ह्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले नाही आहेत. ओके, तर आपण कालचे जे काय बघितलं होतं असिस्टंट टेक्निशियनच्या विद्युत सहाय्यकच्या जे काय SEBC रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन होती ती सेम आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी काही चेंजेस केलेले नाही आहेत. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं या पॉईंट 3 बाबतीत. असं होतं की ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत EWS कॅटेगरीमधून आणि जे SEBCमध्ये SEBCच्या अंतर्गत जे येतात तर त्यांना एकतर ओपनमधून फॉर्म फिल करावा लागेल किंवा त्यांना SEBCमधून तुम्हाला फॉर्म फिल करावा लागेल. ओके, काल मी त्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं, सांगण्यामध्ये थोडी माझी मिस्टेक झाली की तुम्हाला सांगितलेलं की डायरेक्टली तुम्ही फॉर्म नाही फिल केला तरीसुद्धा चालेल. जर ऑलरेडी तुम्ही EWS असेल आणि तुम्हाला SEBCचं रिझर्वेशन नको असेल तर फॉर्म फिल करायची गरज नाही आहे असं मी सांगितलं होतं. पण त्यामध्ये करेक्शन आहे की जर तुम्ही ऑलरेडी EWSमध्ये भरला असाल फॉर्म आणि तुम्ही SEBC कास्टमध्ये जर येत असाल तरीसुद्धा तुम्हाला फॉर्म फिल करावा लागेल. एकतर तुम्ही SEBCचं सर्टिफिकेट प्रोव्हाइड करा किंवा जर तुमच्याकडे SEBCचं सर्टिफिकेट अवेलेबल नसेल किंवा काही कारणास्तव नसेल निघत तर तुम्हाला मग बाय डिफॉल्ट ओपनमधून फॉर्म फिल करावा लागेल. म्हणजे जर तुम्ही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला, आणि ऑलरेडी जर फॉर्म तुम्ही फिल केला असेल EWSमधून जर तुम्ही फॉर्म फिल केला असेल तर तुम्हाला तो आता चेंज करून एकतर ओपन किंवा SEBCमधून फॉर्म फिल करावा लागेल. ओके, ऑलरेडी जर तुम्ही ओपनमधून फॉर्म फिल केला असेल तर त्याच्यामध्ये काय प्रश्नच येणार नाही. पण जर तुम्ही EWS कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म फिल केला असेल, ऑलरेडी आधी भरला असेल, तर तुम्हाला आता नव्याने फॉर्म एडिट करावा लागेल. नव्याने फॉर्म फिल म्हणजे एडिट करावा लागेल. तर एकतर तुम्हाला ओपनमध्ये किंवा SEBCमध्ये फॉर्म फिल करावा लागेल. आता सिलेक्ट करताना सर्टिफिकेट असेल तर SEBC सिलेक्ट करावा लागेल, सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला मग ओपनमधून इथे सिलेक्शन ओपनमधून तुम्हाला अप्लाय करावा लागेल. ओके, पण ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांना चेंजेस करायचे आहेत EWSमधून भरला असेल तर, बाकीच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. हे एक चेंजेस होते जे कालच्या ह्याच्यामध्ये आपलं सांगण्यात थोडी मिस्टेक झाली होती. त्यानंतर डिप्लोमामध्ये बघूया. डिप्लोमाची जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग हे शुद्धीपत्रक आहे. शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी फक्त SEBCचा कॉलम इथे नवीन ॲड केलेला आहे. 5 जागा इथे ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जे टोटल वॅकन्सी होती त्याच्यामध्ये काहीही चेंजेस केलेले नाही आहेत. ऑलरेडी जर 51 वॅकन्सीज होत्या इथे
त्या तशाच्या तशा ठेवलेल्या आहेत. काल बघितलं मी कमेंट्समध्ये एका मुलाचा डाऊट होता की ते मला की जेईसाठी वेकेन्सी नाही आहेत, फक्त एईसाठी आहेत. ओके, म्हणजे डिप्लोमासाठी वेकेन्सी नाही आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. पण कदाचित त्यांचा डाऊट झाला असेल, कदाचित लक्ष गेलं नसेल. इवन जर तुम्ही साईटवर पण चेक केलं तर ही जी जुनी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती तुम्हाला कुठे दिसणार नाही आता, डिप्लोमा इंजिनियर ट्रेनीची 08/2023 वाली. ओके, त्यामुळे कदाचित हा डाऊट असेल. पण डिप्लोमासाठी सुद्धा वेकेन्सी आहे. जर तुम्ही डिप्लोमा धारक असाल तर तुम्ही इथे फॉर्म फिल करू शकता. ओके, इथे ओपनच्या जागा कम्पॅरेटिव्हली जास्त आहेत. GETपेक्षा 33 जागा इथे आहेत. तिथे फक्त 8च जागा आहेत. आधी 19 होत्या, त्या कट करून सुद्धा डायरेक्ट 8वर आणलेलं आहे. तो ओपनसाठी थोडा हा प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे. हे होतं डिप्लोमासाठी झालं. डिग्रीसाठी आपण डिस्कस केलं. आणि कनिष्ठ सहाय्यक लेखासाठी सुद्धा काही बऱ्याच मुलांचे डाऊट होते की त्यांच्याकडे वॅकन्सी इन्क्रीज झालेल्या आहेत का. तर आपण जी ओल्ड ॲडव्हर्टाइजमेंट बघितली ज्युनियर असिस्टंट अकाउंट्सची, तर टोटल 468 वॅकन्सीज होत्या, 468. त्याच्यापैकी इथे SEBCसाठी कुठेही कॉलम नव्हता, तुम्ही इथे बघू शकता. आणि ओपनच्या टोटल 102 वॅकन्सीज होत्या. त्या ओपनच्या वॅकन्सी कमी होऊन 91 झालेल्या आहेत. आणि टोटल ज्या वॅकन्सीज आहे त्या 510 म्हणजे इथे जास्त वाढलेल्या आहेत. बाकी ह्याच्यामध्ये दुसरं काही चेंजेस केलेल्या नाही आहेत. बाकी इंडिव्हिज्युअल रिझर्वेशन वाईज तुम्ही बघू शकता किती वॅकन्सी इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ओके, मॅक्झिमम जे डाऊट आहेत या रिलेटेड SEBCचे ते आपण लास्ट व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. जर तुमचे काही डाऊट्स असतील, तुम्ही फर्स्ट टाइमच जर ही व्हिडिओ बघत असाल, आधीची व्हिडिओ बघितली नसेल तर ती पण एकदा चेकआउट करा. तिकडे सगळे डाऊट तुमचे क्लिअर होतील. आणि जो हा 3 नंबरचा पॉईंट होता तो मी इथे मेन्शन केलेला. याच्यामध्ये बरेच काही डाऊट असतील की जर तुम्ही ऑलरेडी EWSमधून फॉर्म फिल केला असेल तर तुम्हाला आत्ता ओपन किंवा SEBC या दोनमध्ये तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. तुम्हाला EWSमध्ये ह्याच्यामध्ये भरता येणार नाही जर तुम्ही SEBC कॅटेगरीच्या अंतर्गत येत असाल तर. ठीक आहे, तर काय डाऊट्स असतील अजून तर विचारू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन जॉब अपडेट्ससोबत.